नमस्कार मित्रांनो, मुकुंद मन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्र हो, बरेच दिवस झाले कथा कुठल्याही प्रकारची मी सादर करू शकलो नाही. कारण मधल्या काळामध्ये नवरात्र उत्सव आमच्या गावामध्ये सुरू होता आणि त्या नवरात्र उत्सवामध्ये मी दुर्गा सप्तशती पाठामध्ये मग्न होतो. त्यामुळे बोधकथा किंवा भयकथा टाकण्यास खरोखर माझ्याकडून अतिशय उशीर झालेला आहे. तर चला मित्र हो, आज एक अशा प्रकारची कथा मी आपल्याला सांगणार आहे की जी कथा ऐकल्यानंतर खरोखर तुमचं हृदय भरून आल्याशिवाय राहणार नाही. तर एका ग्रामीण भागातील मुलाची कथा आहे. एका खेड्यात राहणारा सुनील नावाचा मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबात राहत असतो. नुकतीच 12वीची परीक्षा दिली. 12वीचा निकाल लागणारा. तेवढ्यामध्ये काय होतं, ज्या दिवशी निकाल असतो त्या दिवशी हा सुनील आपला निकाल पाहण्याकरता, रिझल्ट पाहण्याकरता एका नेट कॅफेवर जातो. नेट कॅफेवर गेल्यानंतर अतिशय त्याची निराशा होते, कारण तो 12वी परीक्षेमध्ये फेल झालेला. आता विचार करतो की कुठल्या तोंडाला आपण घरी जायचं. घरच्यांची भीती, वडिलांची भीती वाटत असते. एकुलता एक मुलगा हा सुनील, आणि त्या नेट कॅफेहूनच काय करतो, तो पलायन करतो. तिथून जो निघाला नेट कॅफेहून, तो तडक दिल्ली शहरात जाऊन पोहोचतो. दिल्ली स्टेशनवर उतरल्यानंतर खूप दूरचा प्रवास केलेला असतो. प्रवासामध्ये थोडेफार जे काही पैसे होते, खाणंपिणं झालं. स्टेशनला उतरला. स्टेशनला उतरल्यानंतर एक दिवस पुरतील एवढे पैसे त्याच्याजवळ होते, आणि या काळामध्ये हा त्या ठिकाणी काम देखील शोधायला लागला होता. आता काम कुठलं करायचं, राहण्याची व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, जवळचे पैसे संपत आलेले. मग साहजिकच आहे, प्रश्न पडतो काय करायचं. मग एका हॉटेलमध्ये जातो. अशा 2-3 ठिकाणी चौकशी करतो, कुठे काम मिळेल का. पण त्याला कोणी त्या ठिकाणी ओळखीचं नसल्यामुळं कोणी काम देत नाही. असं करता करता 2 दिवस होतात. 2 दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी हा कंप्लीट उपवास असतो. त्या दिवशी खायला प्यायला त्याला ₹1 देखील शिल्लक नाही. तेवढ्यामध्ये एका हॉटेलसमोर एक भली मोठी गाडी येऊन थांबली, आणि त्यातून गर्भश्रीमंत असणारा व्यक्ती त्या गाडीतून खाली उतरून हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर हा त्या व्यक्तीच्या पाठोपाठ जातो. तर त्यावेळेस त्यांना अडवून विचारतो, शेठजी, मला इथे काही काम मिळेल का. आणि ते त्या हॉटेलचे मालक असतात. त्यांचं नाव आहे हरीश कुमार. हरीश कुमार त्याच्याकडे पाहतात आणि विचारतात, काय काम करशील तू, कुठला आहे काय, संपूर्ण त्याची चौकशी करतात. त्यावेळेस हा प्रामाणिकपणे आपल्याबद्दलची सर्व माहिती त्या ठिकाणी हरीश कुमारांना सांगतो की मी 12वीमध्ये फेल झालो आणि आईवडिलांना न सांगता मी घर सोडून या ठिकाणी पळून आलेला आहे. हे सर्व त्याची हकीकत ऐकल्यानंतर हरीश कुमार त्याला आतमध्ये हॉटेलमध्ये घेऊन जातात. चहा कॉफी देतात, नाश्ता करायला देतात, आणि त्याला सांगतात, बाळा, असं घरून येणं चांगलं नाही. तुला जर तुझ्या घरी जायचं असेल तर मी तुला तिकिटाचे पैसे देतो परतीच्या प्रवासाचे, आणि तुझ्या आईवडिलाकडे परत जा. हा सुनीलचा निर्धार ठाम असतो. तो म्हणतो, नाही सर, मला आता इथे काहीतरी काम द्या, आणि मी आता काहीतरी करून माझं आयुष्य यापुढं असंच मी स्वतः जगणार आहे. तेव्हा हरीश कुमार त्याला सांगतात, हे बघ बाळा, माझे या ठिकाणी दिल्ली शहरामध्ये जवळपास 7 ते 8 हॉटेल मोठे मोठे आहेत, आणि मी तुला निश्चित एखाद्या ठिकाणी काम देईल. मग हा दिवसभर तिथं त्या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबतो. संध्याकाळी झाल्यानंतर ज्यावेळेस हरीश कुमार आपल्या घरी जायला निघतात, त्यावेळेस सुनीलला देखील आपल्या गाडीमध्ये बसवतात, आणि त्यांचं घर मित्र हो, दिल्ली शहरापासून दूर त्या ठिकाणी निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये, ज्या ठिकाणी फार्म हाऊस त्यांनी बांधलेलं असतं. खूप मोठं आवाढव्य असतं फार्म हाऊस, 4-5 एकरमध्ये पसरलेलं त्या ठिकाणी, आणि सर्व सुखसुविधांनी उपयुक्त त्या ठिकाणी. स्विमिंग पूल आहे, मोठी हवेली आहे, नोकर चाकर आहेत, वॉचमन आहेत त्या ठिकाणी, कुक आहेत, अशा सर्व सुविधा त्या फार्म हाऊसमध्ये असतात. सुनीलला घेऊन हरीश कुमार त्या ठिकाणी जातात, आणि आपल्या पत्नीची त्या ठिकाणी ओळख करून देतात. हरीश कुमारांच्या पत्नीचं नाव सुमित्रा देवी. आणि सुनीलला सांगतात, सुनील, आता यांना आजपासून तू आंटी म्हणायचं, आणि ह्या जे काही तुला काम सांगतील तेच काम बाळा तू कर. तू हॉटेलमध्ये काम करू नकोस, तुला माझ्या घरीच काम करावं लागेल.
सुनील त्या ठिकाणी ठीक आहे म्हणतो. मग त्याला त्या ठिकाणी सर्वंट क्वार्टर्स असतात. एक क्वार्टरमध्ये त्याला राहण्याची व्यवस्था करतात. संध्याकाळचं जेवण वगैरे करून सुनील आराम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी भल्या पहाटे सुनील उठतो आणि त्यांच्या त्या असणाऱ्या त्या फार्म हाऊसच्या बाहेर त्या हिरवळीवर फिरू लागत असतो. तेवढ्यामध्ये हरीश कुमार देखील उठतात सकाळी 7:00-7:30ला आणि पाहतात तर हा सुनील या ठिकाणी हिरवळीवर फिरू लागलेले पाहतात. हरीश कुमार त्याच्याजवळ जातात आणि विचारतात, अरे बाळा, तू एवढा लवकर कसा उठला? तेव्हा सुनील सांगतो, सर, आम्ही खेडेगावात राहणारे माणसं आणि आमच्याकडे सकाळी लवकरच उठण्याची पद्धत आहे आणि मी देखील सकाळी 4-4:30लाच उठतो आणि दररोजचा माझा हा दिनक्रम आहे. मी त्या ठिकाणी सकाळी थोडाफार मॉर्निंग वॉक करतो, थोडा व्यायाम करतो, असं आपल्याबद्दल सर्व सांगतो. तेव्हा सुनील कुमारनं सांगितलेलं हरीश कुमारांना खूप त्या ठिकाणी आवडतं आणि म्हणतात, बाळा, तुझी सवय खूप छान आहे. नंतर त्या ठिकाणी सुनीलला आपल्या घरामध्ये घेऊन येतात. ब्रश वगैरे झाल्यानंतर दोघांचं चहापाणी होतं आणि मग हरीश कुमार सुनीलला काम सांगतात की बाळा, चल, तुला मी जे काय काम करायचं तेच दाखवतो. आणि एका रूममध्ये सुनीलला घेऊन जातात. ज्यावेळेस त्या रूमचं दार उघडून हरीश कुमार आतमध्ये जातात, एक त्या रूममध्ये बेडवर एक साधारण 22-23 वर्षाची सुंदर तरुण मुलगी, अतिशय त्या ठिकाणी क्रश असणारी, आजारी असणारी मुलगी पलंगावर झोपलेली असते. आणि सुनीलला सांगतायत हरीश कुमार, ही माझी मुलगी आहे आणि हिला किडनीचा आजार आहे, हिच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत आणि आम्ही सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत, किडनी डोनर शोधत आहोत आणि देवानं आमच्या नशिबात काय लिहून ठेवले देव जाणे. पण तुला मात्र एवढंच करायचं की हिला सकाळी आपल्या गार्डनमध्ये, आपल्या फार्ममध्ये या ठिकाणी फिरवायचं. ही चालू शकत नाही, हिला व्हीलचेअरवर बसवायचं आणि या ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये हिला दिवसभर त्या ठिकाणी देखभाल करण्याचं काम तुझ्याकडं आहे. तुझ्या मदतीला तुझ्या आंटी देखील असतील, बाकी नोकर चाकर पण असतील आणि तू देखील हे काम अतिशय इमानी या ठिकाणी करायचंस. असं त्या ठिकाणी ज्यावेळेस हरीश कुमार सुनीलला सांगतात, सुनील मान्य करतो आणि मग त्या दिवसापासून हरीश कुमारांची मुलगी, जिचं नाव रश्मी असतं, तिला घेऊन त्या ठिकाणी व्हीलचेअरवर बसून हा फिरू लागत असतो. तर मित्रहो, ही रश्मी जी असते अतिशय हुशार, अतिशय सुंदर, देखणी अशी मुलगी, ग्रॅज्युएट झालेली असते मुलगी, परंतु नशिबानं तिला साथ दिली नाही, तिच्या आरोग्यानं साथ दिली नाही आणि तिच्या दोन्ही किडन्या त्या ठिकाणी फेल झालेल्या. मोकळ्या हवेमध्ये ज्यावेळेस ही व्हीलचेअरवर बसून हा सुनील कुमार तिला फिरवत असतो, ती सुनील कुमारला त्या ठिकाणी सर्व सुनीलची माहिती विचारते. सुनील सांगतो, मी अमुक अमुक गावचा रहिवासी आहे, माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक आहे आणि मी 12वीमध्ये नापास झालो म्हणून मी घर सोडून या ठिकाणी पळून आलेलो आहे. असं दररोजचा त्यांचा गप्पा गोष्टी व्हायच्या. त्याच्या सुनीलबद्दल अनेक चौकशी या ठिकाणी हे रश्मी करायची. त्यावेळेस सुनील घाबरायचा आणि विचार करायचा, काय आहे बरं हिच्या मनामध्ये. आणि ज्यावेळेस पूर्ण गार्डनमधून तिला फिरून आल्यानंतर रूममध्ये त्या ठिकाणी घेऊन जायची, त्यावेळेस सुनीलच्या कानावर एक गोष्ट आलेली असते की हिच्यासाठी किडनी डोनर या ठिकाणी हिचे वडील शोधत आहेत. सुनीलला भीती वाटू लागते की बाबा, कदाचित माझं तर असं काही हे मला बेशुद्ध वगैरे करून माझी तर किडनी काढून घेणार नाहीत ना, ही भीती देखील त्याला वाटायची आणि त्यापासून तो थोडासा सावध राहू लागला तेव्हापासून. असं करता करता जवळपास 1 महिना 1.5 महिन्याचा काळ गेला. तेव्हा सुनीलला समजलं की आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका नाही, आपल्याला फक्त हिची सेवा करण्याचंच काम तिच्या वडिलांनी दिलेलं आहे आणि ते मात्र आपण प्रामाणिकपणे करूयात. असं करत करत मग हळूहळू दररोज त्या ठिकाणी दोघं एकमेकाबद्दल बोलायचे. रश्मीला देखील सुनील त्या ठिकाणी आवडू लागायचा, त्याचा स्वभाव आवडू लागला, त्याच्याशी मोकळ्यापणाने त्या ठिकाणी गप्पा करायची आणि सुनीलच्या घरची परिस्थिती विचारायची. त्यावेळेस सुनील सांगायचा, आहे जेमतेम पोट भरण्यापुरती जमीन आहे. त्याला पुढचं प्लॅनिंग विचारायची, काय विचार आहे, पुढं काय करायचा विचार आहे तुझा, काय एखादा बिझनेस करायचा आहे का? हा सांगतो, मी आता 12वीला तर नापास झाला आहे, मला नोकरी काय मिळणार आहे, नोकरी तर मिळणार नाही, काहीतरी उद्योगच करावा लागेल. त्यावेळेस ही रश्मी म्हणते, मी तुला काही पैशाची मदत करू का, माझ्याकडे खूप पैसे आहेत, तू तुझा खाते नंबर दे, मी तुला पैसे त्या ठिकाणी देते. तेव्हा सुनील सांगतो, मला पैसे वगैरे काही नको तुमचे, मी माझ्या कष्टाने जे कमवतो त्या कष्टातूनच मला काही ना काही उपलब्ध माझा व्यवसाय करायचा आहे. मला फक्त आता एकच गरज आहे की मला एक
माझ्या घरी फोन करायचा. माझी आई या ठिकाणी माझी खूप काळजी करत असणार आहे आणि माझ्या आईला फक्त एक निरोप मला देऊ द्या, असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ती रश्मी सांगते, सुनील, मला तर फोन वापरणं अलाउड नाही, परंतु माझ्या आईकडे फोन आहे. चल, मी तुला माझ्या आईकडे घेऊन जाते आणि त्या फोनवरून तू तुझ्या घरी कळव. रश्मीच्या आईकडून फोन घेऊन सुनील आपल्या आईशी बोलतो. आईला सांगतो, आई, मी सुखरूप आहे आणि मी दिल्लीमध्ये अशा अशा ठिकाणी काम करतो आहे, एवढं सांगून फोन कट करतो. एक दिवस सकाळी असंच फिरत असते वेळेस काय होतं, ज्यावेळेस रश्मीला व्हीलचेअरवर बसून हा सुनील गार्डनमध्ये फिरू लागतो, बरंच दूर अंतर गेल्यानंतर त्या ठिकाणी रश्मीला चक्कर यायला लागते. चक्कर येते, मळमळ होतं, उलटी होते तिला. आणि मित्र, किडनीचा आजार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बरेच तिच्यावर उपचार करावे लागत असतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस तिला डायलिसिस करावं लागायचं. हे सर्व उपचार करण्यासाठी तिच्या वडिलांनी घरीच सर्व मशिनरी आणल्या होत्या. डॉक्टरांची त्या ठिकाणी फौज तैनात होती. तिच्या सेवेकरता नर्स होती. अशा सर्व सुखसुविधा उपलब्ध त्या रश्मीसाठी तिच्या वडिलांनी केलेल्या होत्या. ज्यावेळेस ती घाबरते त्यावेळेस तिच्या व्हीलचेअरवरच्या पाण्याची बॉटल असते, ती तिला थोडंफार पाणी पाजतो, तिचं तोंड वगैरे स्वच्छ करतो आणि तिला तिच्या आईकडे घेऊन जातो. हे करता करता परत आणखी महिना 2 महिन्याचा काळ निघून गेला. वरचेवर रश्मी त्या ठिकाणी उदास राहायला लागते आणि हरीशला, याला सुनीलला सांगते की आता मी जगून काय करू, तू सांग सुनील, मी आता जेवढं माझं आयुष्य शिल्लक आहे, या आयुष्यामध्ये मी आता काय चांगलं कुठलं कार्य करायला पाहिजे. त्यावेळेस हा सुनील, आता मैत्री चांगली झाली असते रश्मीसोबत, सांगतो, तू असा विचार करू नको, आणखी तुला खूप काय आयुष्य जगायचं आहे, तुला मिळेल कोणतरी एखादा दाता, किडनी कोणाच तरी मिळेलच. त्यावेळेस ती सांगते, काय सांगू सुनील तुला, माझे 2 भाऊ आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत आणि त्यांच्या बायकांनी त्यांना विरोध केल्यामुळे ते स्वतः किडनी द्यायला तयार नाहीत. आता माझ्या आई वडील या ठिकाणी म्हातारे आहेत, त्यांची किडनी मला जमणार नाही. 4-5 ठिकाणी माझ्या वडिलांनी प्रयत्न केलेत, सर्व हॉस्पिटलमध्ये सांगून ठेवलेलं, लागेल तेवढा पैसा वडील द्यायला तयार आहेत, परंतु आणखीनही मला कोणी दाता या ठिकाणी उपलब्ध झाला नाही. सुनीलला त्या ठिकाणी रश्मीचा स्वभाव आवडू लागतो आणि तो सहज त्या ठिकाणी बोलतो, तुला मी या ठिकाणी माझी एक किडनी देतो, चालेल का. त्यावेळेस रश्मी आश्चर्यचकित होऊन सुनीलकडे पाहते आणि म्हणते, काय बोलतो सुनील तू, अरे तू अजून खूप तरुण आहेस, तुझं लग्न व्हायचं बाकी आहे, तुझे आईवडील काय म्हणतील. त्यावेळेस तो सांगतो, काही होणार नाही, मला एवढं तर नक्की ज्ञान आहे, मी 12वीपर्यंत शिकलेला आहे की माणूस एका किडनीवर देखील जिवंत राहू शकतो, याची मला पुरेपूर कल्पना आहे. असं बोलून त्या दिवसाचा दिवस संपतो. संध्याकाळच्या वेळा ज्यावेळेस हरीश कुमार आपल्या मुलीला भेटण्याकरता तिच्या रूममध्ये जातात, त्यावेळेस रश्मी आपल्या वडिलांना सांगते, पप्पा, हा जो सुनील आहे तो मला या ठिकाणी किडनी द्यायला तयार झालेला आहे. हे ऐकल्याबरोबर त्यांचा आनंद गगनात मावत नाही हरीश कुमारांचा, परंतु विचारात देखील पडतात, आता काय करायचं. तसेच बाहेर जातात, सुनीलला बोलवतात आपल्याजवळ, त्याला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, सुनील, तुझा विचार खूप योग्य आहे बाळा, परंतु तुझ्या आईवडिलांशी तू अगोदर बोलून घे, त्यांनी जर संमती दिली तरच मग आपण ह्या प्रक्रिया पुढे करू. तेव्हा हा सुनील सांगतो, शेठजी, आम्ही खेडेगावात राहणार आहे आणि खेडेगावामध्ये आईवडील आपल्या मुलांवर एवढं काय प्रेम करतात, जर एक बाटली रक्त जर द्यायची वेळ आली आणि तो जर मुलगा देऊ लागला तर त्या मुलाची आई त्या ठिकाणी विरोध करते आणि सांगते, बाळा, तू हे रक्तदान करू नको, आमचं वाटल्यास रक्त त्या ठिकाणी दे, परंतु तुझं देऊ नको. असे माझे आईवडील आहेत आणि ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी देणार नाहीत. तर तेव्हा शेठजी, तुम्ही माझी किडनी या ठिकाणी अवश्य घ्या आणि रश्मीला जीवदान द्या. खरोखर रश्मीचे स्वप्ने खूप मोठे आहेत, हुशार आहे ती, तिचं आयुष्य आणखीन तिला जगू द्या. असं ज्यावेळेस हा सुनील त्या ठिकाणी हरीश कुमारांना समजावून सांगतो, त्यावेळेस हरीश कुमारांना आनंद होतो. डॉक्टरांशी चर्चा करतात, सुनीलच्या सर्व तपासण्या होतात आणि नशीब की सुनीलची किडनी या रश्मीच्या किडनीशी मॅच होते. मग काय ठरलं, दोघांनाही त्या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्यांच्या सर्व तपासण्या वगैरे झाल्यानंतर किडनी ट्रान्सप्लांटचा दिवस ठरतो आणि योग्य वेळी या ठिकाणी सुनीलची किडनी त्या ठिकाणी रश्मीला बसवण्यात येते. परत काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवतात. तेव्हापासून हे हरीश कुमार सुनीलवर एवढं काही अतोनात प्रेम करू लागतात, रश्मी आणि सुनीलमध्ये कुठल्याही प्रकारचा ते भेदभाव करत नाहीत.
एवढे ते त्या उपकाराखाली दबलेले असतात आणि मग सुनीलची पूर्ण त्या ठिकाणी काळजी घेऊ लागतात. तेव्हापासून सुनीलला कुठल्याही प्रकारचं काम नाही. आपल्या मुलीप्रमाणे त्याची देखभाल हरीश कुमार करू लागतात. त्याला सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देतात. पैशाची कुठली कमी राहत नाही आणि दर महिन्याला हा लाख, ₹1.5 लाख आपल्या आई-वडिलांना त्या ठिकाणी गावाकडे पाठवत असतो. एवढे काही पैसे त्यानं घरी पाठवले असतात. त्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी छान असं टुमदार घर बांधलेलं असतं. हे करता करता देखील जवळपास 2 वर्षाचा काळ निघून गेला. मग एक दिवस मात्र या ठिकाणी सुनीलला आपल्या आईची खूप आठवण येते आणि त्या ठिकाणी आईकडूनही फोन आलेला असतो सुनीलला, की "बाळा, पैसाच सर्व काही नाही. एक वेळेस आम्हाला तुझं तोंड तरी पाहू दे. कसा आहेस तू, कसं नाही, हे तरी आम्हाला आमची भेट घे." असं ज्यावेळेस आईचं आणि सुनीलचं बोलणं होतं, त्यावेळेस सुनीलला देखील त्या ठिकाणी वाटतं, की खरोखर आपण आईची भेट घ्यायला जायला पाहिजे. हा त्या ठिकाणी हरीश कुमारांना बोलतो. हरीश कुमार त्या ठिकाणी आनंदाने तयार होतात सुनीलला गावाकडे पाठवायला. रश्मीकडे जातो. रश्मी थोडीशी नाराज होते, परंतु ती देखील जाणते, की आईचं आणि मुलाचं काय प्रेम असतं हे तिनं अनुभवलेलं असतं आणि खरोखर या सुनीलमुळंच आपल्याला जीवदान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे याला अडवण्यात आपण अर्थ नाही. परंतु त्याला सांगते, "सुनील, तू गावाकडे गेल्यानंतर परत येशील ना?" त्यावेळेस सुनील सांगतो, "नक्की येईल. मी तुझ्याशिवाय तुझी आणि माझी मैत्री खूप छान झालेली आहे आणि मला तुझ्याशिवाय करमणार नाही. मी नक्की येईल. मला कुठे ना कुठे काम करायचंच आहे." मग ज्यावेळेस हा सुनील जातो, त्यांच्या दोघांच्या एकमेकांच्या त्या दररोज फोनवर गप्पा-गोष्टी होतात. हा गावाकडे पोहोचतो. याची मित्रमंडळी त्या ठिकाणी याचं वैभव पाहून खूप त्या ठिकाणी आश्चर्यचकित होतात. विचारतात त्याला, "सुनील, असं कोणतं काम करतोस तू, की जेणेकरून एवढा पैसा तू तुझ्या घरी पण दिलास आणि एवढं छान घर बांधलं, एवढं बँक बॅलन्स आहे, असं कसं आहे?" त्यावेळेस सुनील त्या मित्रांना काहीही सांगत नाही आणि आई मात्र या ठिकाणी सुनीलची त्या 2 वर्षानंतर भेट झाली असते. त्याला कुठे ठेवून कुठे नको असं झालं असतं आईचं. एक दिवस सकाळी काय होतं मित्रहो, ज्यावेळेस हा सुनील बाथरूममध्ये अंघोळी करता जातो, त्यावेळेस आई त्याची पाठ घासण्याकरता म्हणून बाथरूममध्ये जाते. ज्यावेळेस आई सुनीलची पाठ घासायला त्याची बनियान काढते, तेव्हा ऑपरेशनचा त्या ठिकाणी ऑपरेशन झाल्याचं तिच्या लक्षात येतं. ती तेव्हा त्याच ठिकाणी सुनीलला बाथरूममध्ये विचारावं लागतं, "हे काय झालं बाळा?" सुनील काही बोलत नाही. मग मात्र आई घाबरते आणि आपल्या वडिलांना म्हणजे आपल्या पतीला म्हणजे सुनीलच्या वडिलांना बोलावून घेते आणि म्हणते, "पहा बरं हे काय झालेलं आहे." त्यावेळेस त्याला बाहेर घेऊन येतात आणि दोघेजण आई-वडील त्या ठिकाणी बसून विचारतात. तेव्हा सुनील सर्व काही घडलेली हकीकत सांगतो. सुनीलच्या वडिलांना एवढा काय राग येतो त्या रश्मीच्या वडिलांचा आणि ते म्हणतात, की "मी आता पोलीस केस करणार. अशी कशी त्यांनी तुझी किडनी घेतली?" हा सुनील खूप समजावून सांगतो आपल्या वडिलांना, पण ते काही ऐकायच्या मनस्थितीत नसतात. शेवटी हा सांगतो, "तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत दिल्लीला चला. तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करा. मला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. मनुष्य एका किडनीवर देखील या ठिकाणी आपलं आयुष्य जगू शकतो आणि खरोखर ज्यावेळेस तुम्हाला सर्व काही योग्य वाटेल त्यावेळेस तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या." असं बोलल्यानंतर एक योग्य दिवशी सुनीलचे आईवडील त्या ठिकाणी दिल्लीत जायला निघतात आणि ज्यावेळेस हा दिल्लीला पोहोचतो त्याच फार्म हाऊसवर जातो आणि त्यावेळेस मात्र फार्म हाऊसवर रश्मीचे आईवडील नसतात. ते दिल्ली शहरामध्ये त्यांच्या बंगल्यात राहतात. परंतु रश्मीच्या सेवेसाठी या ठिकाणी भरपूर नोकर-चाकर असतात, डॉक्टर्स असतात, नर्स असतात आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी रश्मी राहू लागते. जेव्हा हा त्या ठिकाणी सुनील पोहोचतो, रश्मी धावतच जाऊन सुनीलला आलिंगन देते, भेट देते आणि डोळ्यातून पाणी येतं तिच्या आणि म्हणते, "किती वेळ लावलास तू? 1 महिन्याचा काळ मी तुझ्या विना कसा कंठला, कसं तुझ्याशिवाय जगले हे मला माहीत आहे." तेव्हा सर्व हकीकत या ठिकाणी हा सुनील त्या ठिकाणी रश्मीला सांगतो. "रश्मी, माझे आईवडील देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते खूप रागावलेले आहेत मी तुला किडनी दिल्यामुळं आणि तुझ्या वडिलांशी ते आता काहीतरी बोलणार आहेत." तेव्हा रश्मी ताबडतोब आपल्या आई-वडिलांना बोलावून घेते. परंतु सुनीलचे आईवडील ज्यावेळेस त्या फार्म हाऊसमध्ये आले आणि त्या फार्म हाऊसचं वैभव, ती श्रीमंती पाहून त्यांचं मन असं पूर्ण दडपणाखाली आलं होतं, की खूप हे श्रीमंत लोक आहेत. ज्यावेळेस रश्मीचे आईवडील त्या ठिकाणी सुनीलच्या आईवडिलाकडे येतात, उभ्या जागीच त्या ठिकाणी त्यांच्या पायावर लोटांगण घेतात रश्मीचे वडील आणि आई देखील आणि सांगतात, "तुमच्या मुलाचे आमच्यावर खूप उपकार आहेत बरं का."
आम्ही याचे उपकार आमच्या जन्मात तरी विसरू शकत नाही आणि याला आम्ही आमच्या मुलाप्रमाणेच या ठिकाणी सांभाळतो. याला कुठल्या प्रकारचं काम नाही, कुठल्या प्रकारची याला काळजी नाही, कुठल्या पैशाची कमतरता नाही. पण सुनीलचे वडील सांगतात, तुम्ही मला एक वेळेस विचारायला तरी हवं होतं. तेव्हा रश्मीचे वडील सांगतात, चूक झाली माझ्याकडून. मी बोललो होतो सुनीलला, परंतु सुनीलने सांगितलं होतं की आमचे आईवडील असे आहेत, ते परवानगी देणार नाहीत. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, परंतु आता माझ्या गावामध्ये संपूर्ण गावात चर्चा झाली, पाहुण्यारावण्यात चर्चा झाली. आता या सुनीलचं कसं होणार, कोण याला मुलगी देईल, कसं लग्न होईल, हे त्या ठिकाणी उभे असलेले रश्मी पण ऐकत असते. आणि रश्मी पुढे होऊन सुनीलच्या जवळ उभं राहते आणि म्हणते, का बरं याला कोणी मुलगी देणार नाही, मी याच्याशी लग्न करेल. असं ज्यावेळेस रश्मी बोलते त्यावेळेस सुनील देखील चमकून रश्मीकडे पाहतो. रश्मीचे वडीलही रश्मीकडे पाहतात. परंतु त्यावेळेस मग ती सांगते रश्मी, की ज्या माणसामुळं मला या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे, तो मला परमेश्वराच्या ठिकाणी आहे आणि अशा देव माणसाला मी कशी विसरणार बरं का, याच्याशी मी लग्न करेल. असं निर्धार पाहिल्यानंतर सुनीलचे आईवडील देखील त्या ठिकाणी हतबल होतात आणि निमूटपणे या लग्नाला परवानगी देतात. रश्मीच्या आईवडिलांना तर खूप आनंद झाला असतो. मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्यांचं लग्न होतं आणि रश्मीसोबतच हा सुनील त्या ठिकाणी फार्म हाऊसवर राहू लागतो. आता रश्मीच्या वडिलांचे जे हॉटेल 7-8 असतात दिल्लीमध्ये, त्या हॉटेलचा कारभार या ठिकाणी हे दोघेही पाहू लागतात. हळूहळू या लग्नाला या ठिकाणी 3 वर्षाचा काळ निघून गेला आणि त्यांच्या संसारवेलीवर सुंदर अशा गोंडस मुलाने जन्म घेतला. तर मित्रो, ही कथा, ही जी प्रेम कहाणी आहे, सुनीलची अनोखी प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली, कृपया कमेंट करून मला सांगा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका.